ऑफिसला जायच्या आधी मस्त नाश्ता टेस्ट करून सांगते तुम्हाला. मस्त क्रिस्पी आहे. टेस्ट तर एवढी छान आहे. सगळंच वाटतंय. चल अयो, खूप छान हेल्दी ऑप्शन आहे. जे कोणी डाएट करतात ते खाऊ शकतात किंवा नसतील करत तरी मस्त आहे. यमी. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. इथे गाजर किसलेली घेतलेले आहे आणि इथे काकडी किसलेली घेतलेली आहे. आणि इथे मी ओट्स घेतलेले आहेत, ते भिजवत ठेवलेले आहेत. म्हणजे ओट्समध्ये आपल्या थोडासा 1 चमचा रवा टाकला आहे आणि 1 चमचा पोहे. जर तुम्हाला पोहे टाकायचे नसले तर अजिबात टाकू नका. तर आता मला हा चिला बनवायचा आहे. आता बारीक कांदा आणि बारीक टोमॅटो कापून घेऊया. चला, थालीपीठचा चिरा खायचा आहे. तर याच्यामध्ये थोडासा कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेलं गाजर, बारीक किसून घेतलेलं काकडी, किसून घेतलेली काकडी आणि किसून घेतलेला एक बटाटा. बटाटा शेवटी किसायचा म्हणजे काळा पडत नाही. हे सर्व टाकायचं. आता इथे ओट्स, 1 चमचा पोहे आणि 1 चमचा रवा घातला आहे. तर ते मी भिजत ठेवलं होतं आणि हे छान भिजलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याच्यामध्ये 1 वाटी दही. आता इथे आपली भाजणी आहे ती 2 चमचे टाकणार आहे. आपण थालीपीठची जी भाजणी केली 15 जिन्नस एकत्र, ती भाजणी 2 चमचे. आता इथे हे वाटण केलेलं आहे, मिरची, आलं, कोथिंबीर आणि लसूण, ते टाकून घेऊ. इथे अर्धा चमचा ओवा, बडीशोपची भरड, धना-जिरा पावडर. आता थोडंसं लाल तिखट टाकते मी, मात्र रंग चेंज होईल. तुम्हाला जर टाकायचं नसेल तर टाकलं नाही तरी चालेल. थोडीशी हळद, चवीला मीठ. आता थोडी चव वाढवण्यासाठी मी इथे साखर टाकते. तुम्ही गूळ टाकला तरी हरकत नाही. आता हे मला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात तुम्ही बीटरूट सुद्धा टाकू शकता. जे अवेलेबल आहे ते टाकायचं. आणि ओट्स हे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये, सरसरीत व्हायला पाहिजे ना, म्हणजे चिला आपला व्यवस्थित होईल. असं सरसरीतच असू दे, आपण चमच्याने पसरवू शकतो. चला, आपण आता चिला तव्यावरती भाजून घेऊया. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, म्हणजे हा तवा आहे तो ठेवलेला आहे. तेल टाकायचं आणि हे मिश्रण तव्यावरती असं टाकून जेवढं पसरवता येईल तेवढं पसरवायचं. आता ह्या पोळीमध्ये संपूर्ण जेवणामध्ये जे घटक मिळणार आहेत ते मिळणार आहेत. कारण आपण थालीपीठ भाजणी घातलेली आहे, त्याच्यात 15 ते 16 जिन्नस आहेत. ते आपल्या शरीरासाठी खूप छान आहे. आणि ओट्स तर हे आपल्या शरीरासाठी उत्तम पर्याय आहे. आणि बाकीचे सगळे जे फळभाज्या घातलेल्या आहेत त्याचा खूप छान आपल्याला फायदा होणार आहे. थोडंसं तेलाचा शिपका इथं वरती करायचा आणि 1 मिनिटासाठी असं झाकण ठेवायचं. 1 मिनिटानंतर बघूया आपण. चला, 2 मिनिटं झालेले, परतवून घेऊया. कलर किती सुंदर आहे. वाव, खूपच भारी, खूपच भारी. छान असा खरपूस भाजू दे. आपण काढून घेऊया जाळीवर. खूप छान टेस्टी आणि हेल्दी. आपण ह्याच्यामध्ये सगळे इंग्रेडियंट्स आहेत ते हेल्दी टाकलेले आहेत.
आणि आपली थालीपीठ भाजणीचं पीठ आहे ते पण 2 चमचे टाकलेले आहेत. आणि ओट्स तर आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत. तर आपण हे असा चिला आठवड्यातून एकदा जरी मुलांच्या टिफिनमध्ये हा पराठा जर दिला, सॉरी पराठा नाही म्हणू शकत, थालीपीठ नाही म्हणू शकत, मी ओट्स चिला म्हणते याला. तर मी हे असं करून देते नेहाला ऑफिसमध्ये, ती आवडीने खाते. आणि ओट्स कसे एकदम मऊसूत असतात, त्यामुळे हा कुरकुरीत आणि एकदम सॉफ्ट होतो चिला. वाह, खूपच भारी. परत वरती तेल टाकायची गरज नाही. आणि तुम्ही तेलाऐवजी तूप घेतलं तरी चालेल, तुपाऐवजी बटर घेतलं तरी चालेल. इतकं छान आणि हेल्दी टिफिन आज तयार झाला. चला, बाजूलाच मी जाळी ठेवलेली आहे, त्या जाळीवरती काढून घेते. परत थोडंसं तेल असं पसरवून घेऊया. तेलाऐवजी बटर टाकलं तरी अति छान लागतो बरं का. आता वेगवेगळ्या पद्धतीने ओट्सचं प्रकार बनवले जातात. म्हणजे आपण ड्रायफ्रूट किंवा मखाना आणि ओट्स भिजत घालून त्याची स्मूदी करून खातो. त्यापेक्षा आपण तिखट पदार्थामध्ये म्हणजे थालीपीठ भाजणी घालून हा पदार्थ बनवावा असं मला वाटलं. आणि नेहाच्या टिफिनमध्ये मी वेगवेगळं देतच असते. आणि माझ्या मैत्रिणींकडे थालीपीठ भाजणी पोहोचलेली आहे, तर त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ. थालीपीठ भाजणीमध्ये जे 15 घटक आहेत ते आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम आहेत. कारण त्याच्यामध्ये फायबर, प्रथिने आणि जीवनसत्वे सगळे एकाच पोळीमधून मिळणार आहे. आणि त्यामध्ये कसं वजन नियंत्रणात राहतं तुमचं आणि पचनाला खूप हलका आहे. जे कोणी डाएट करत असेल त्यांनी म्हणजे बटाटा आणि तेल अवॉइड करायचं आणि हा चिला करून घ्यायचा. तर मी असं हे प्रत्येक वेळेला नेहाला काय ना काहीतरी असं हेल्दी टिफिनमध्ये देत असते. आणि माझ्या मैत्रिणींना खूप आवडतं मी टिफिनमध्ये काय देते. टिफिनमध्ये दिलेला पदार्थ तो असतोच, पण बाजूला मी जे काही खाऊ देतो छोटं छोटं ते पण त्यांना आवडतं. म्हणजे मी कधी ड्रायफ्रूट्स देते, लाडू देते किंवा सोलकढी देते, कोकम सरबत देते, कधी सब्जाचं पाणी देते. आज मी पण दिलेलं आहे तिला. तर असा हा टिफिन मी भरलेला असतो आणि 1 मिनटामध्ये मी तो स्टेटसला ठेवते. इतका आवडतो मैत्रिणींना, खूप छान वाटतं त्यांना. आणि आता नेहाला चिला दिलेला आहे, तिचा रिव्ह्यू आहे. अर्ध्यापेक्षा जास्त खाऊन झाला. मस्त याच्यात थालीपीठची भाजणी आहे, जी तुम्हाला माहितीच आहे ती हेल्दी आहे. त्याच्यानंतर ओट्स आहेत, ते पण हेल्दी आहेत. आणि बाकी सगळ्या या भाज्या. यमी यमी. आय एम बिझी ईटिंग. टाटा. नेहा ऑफिसला जातेवेळी मी हे खायला दिलं होतं. म्हणजे मी हे ओट्स थालीपीठच म्हणेन, कारण ह्याच्यामध्ये थालीपीठची भाजी पण घातलेली आहे, ओट्स घातलेले आहेत, बाकीचे सगळे जे जिन्नस आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते घातलेले आहेत. थालीपीठ खाल्लं की आपल्या शरीराला दिवसभर एनर्जी राहणार आहे. चला, आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच चिनूचा डब्बा करतेवेळी छोटे छोटे क्लिप्स घेतलेल्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा.